घे, बाबांचा मोबाईल आहे, लवकर आणून दे. तिकडचं रील खेळत बसू नको. कधी आहे तुझा 9 ऑगस्ट? हां, अगं तेच ना, ते झाडाची पानं लावून असा डान्स करतात तेच ना. कधी आहे 9 ऑगस्ट? अरे देवा, 9 नाही ग, 9 ऑगस्ट. हा तेच तेच, माहिती आहे मला. आईला नको शिकू, आली मोठी आईला शिकवणारी. घे हा मोबाईल. कसा गेला मग आज पगाराचा दिवस? ह्या माणसाने तर आज परत सारा पगार दरवरच घालवला. थांब, असं नाही सुधारणार तू. ये क्या हो गया? भगवान, कैसे कैसे लोग रहते हैं यार. हे बघ सुनबाई, आता हे घर तुलाच सांभाळायचं आहे. सगळं काय तू बघ ग बाई या घरात. आजपासून मी फक्त आराम करणार आहे. सुनबाई, या खुर्च्या इथं कशाला ठेवल्या? बाहेर ठेव, बाहेर पाहुणे येतात ना, बाहेर ठेव खुर्च्या. सुनबाई, हा खराटा इथं कशाला ठेवला? आणि ठेवला तर ठेवला, तो पण उभा ठेवला, आडवा ठेवायचा ना. काय शिकून आले काय माहिती, हिलाच माहिती. काय ग सुनबाई, आज परत ड्रेसच घातला का? साडी घालायची ना. ते कपाळाला एवढी एवढीशी टिकली काय लावली? अशी मोठी टिकली लावत जा ना. ते हातात 2-2च बांगड्या काय घातल्यात? जरा जास्त घालायच्या ना. मी सासू आहे तुझी, मी किती पण घालू शकते. काय ग सुनबाई, हे कपाट इथं कशाला ठेवलं? उचलून ठेव बरं बाजूला. सासूबाई, मी ह्या घरात यायच्या आधीपासून ते कपाट तिथंच आहे की. हां बरं बरं, मग असू दे असू दे, हां असू दे. सगळ्यांच्या नातू अंगणात खेळायला लागलेत. माझा नातू कधी खेळतो काय माहिती. सासूने एवढ्या बांगड्या भरून दिले, जसं काही चुडा नाही लेजिमच दिले हातात. बस आवाज होत, रातना दिवस नुसता आवाजच आवाज. हा सासूबाई, सगळी तयारी झाली आणि पूजा पण झाली. काय केलं मग उपासाला? सासूबाई, या वयात तुम्ही उपास धरणार का? तुला बोलते. सासूबाई, मी नाही उपास धरला. अगं, आज चतुर्थी ना. सासूबाई, चतुर्थी असलं म्हणून काय झालं? आहे तर रविवारच ना, आणि रविवारी सगळे देव सुट्टीवर असतात. काय फायदा उपास धरून? चला जेवायला. भगवान, कैसे कैसे लोग रहते हैं यार. काय ग ये कार्टे, लहान आहे ना तू, तुला समजून घेता येत नाही का? मोठ्यांशी असं भांडता का? हे संस्कार दिले का मी तुला? काय ग ये कार्टे, मोठे आहे ना तू, तुला समजून घेता येत नाही का? बघ तरी आजच्या पेपरमध्ये काय. शेजारच्या 2 बायकांचं केस बुरचून जोरदार भांडण. एक बाई जखमी होऊन टकली झाली. कोळशाचं चूरण लावून एका रात्रीत कोळशासारखी दिसणारी बाई पांढऱ्या कापडासारखी झाली. शिव्यांचा मोठा गुरु सापडला, तोही आपल्याच घरात. स्वतःची बायको. आजकालच्या बायकांना खरंच लाज नाही. दिवस रात्र बायकोची किरकिर ऐकून नवरा झाला बहिरा. मला तर आज बातम्याच वाचू नाही वाटत. बायकांच्या वाढत्या शॉपिंगमुळे नवऱ्यांच्या सांगण्यावरून टेलराने पॅन्टीला खिसा शिवणं केलं बंद. गेल्या काही दिवसात काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात हळद टाकण्याच्या ट्रेंडमुळे महाराष्ट्रातील हळदीचं प्रमाण 90% कमी झालंच होतं. त्याचबरोबर मीठ हे जेवणात टाकायचं सोडून बायका हे मीठ दुसऱ्याच्या जखमेवर चोळताना दिसत असून मिठाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता घरातील सरकारनं दर्शवली आहे. यंदा लवकर पावसाळा सुरू झाल्यानं उन्हाळा पण लवकर लागणार असून घरातील पाण्याची बासनं आतापासून भरून ठेवावीत, असा पाणी पुरवठा सरकारचा इशारा. सुंदर दिसणाऱ्या मुली या जन्मतः सुंदर नसून प्लास्टिक सर्जरी हे यामागचं खरं तरीही लपलेलं सत्य असतं. रोज रोज अशा बातम्या वाचून मला तर आता ते पेपरचा पण लई कंटाळा यायला लागलाय.